तर हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? हा आमचा फर्स्ट व्लॉग आहे, तर सपोर्ट करा. म्हणून आम्ही मुंबईला जाण्यासाठी ठरवलं. तिथे जाण्यासाठी आम्ही आधी पेट्रोल टाकला गाडीत. मग पेट्रोल टाकून झाल्यावर आम्ही निघालो, मानसरोवर स्टेशनला पोचलो. आणि पोचताच आम्हाला CSMTला जायचं होतं, म्हणून आम्ही घराकडे तिकीट काढण्यासाठी गेलो. तर आम्ही तिघांचं तिकीट काढला आणि गेलो. जरा ट्रेनची वाट बघितली. मग थोड्या टाईममध्ये ट्रेन आली आणि आम्ही दोघं ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये बसून बरं एक व्हिडिओ तरी घेते. तर व्हिडिओ घेतली, सगळं लोकेशन बघितलं आणि मग CSMTला पोचताच वडापाव खाल्लं आणि आम्ही निघालो सरळ चालत आझाद मैदानाकडे. आझाद मैदानाकडून सरळ गेल्यावर आम्हाला दिसलं शॉपिंग मतलब हमारी जान. तर आमचं ठरलं बरं जराशी शॉपिंग करूया. तर आम्ही पॅन्ट्स वगैरे बघितल्या, टॉप बघायला गेलो. तर टॉप तिकडचा मला तेवढा आवडला नाही, म्हणून पर्स बघितल्या. पर्स पण होत्या, म्हणजे लेवलमध्ये होत्या तेवढ्या, पण त्यांना शर्ट बघितला, शर्ट घेतला. तर भैया बोलला माझा शॉप तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवा, म्हणून शॉप नंबर 72 नक्की विजिट करा. त्याने आम्हाला मस्त डिस्काउंट पण दिलं. आणि त्यानंतर मी अजून एक त्यांना शर्ट घेतला. ह्या तिघांची बार्गेनिंग चालली होती. त्यांची बार्गेनिंग बघून मला कंटाळा आला, म्हणून मी थम्सअप पिण्यासाठी जरा एक दुकानाच्या इथे बसलो. मग थम्सअप वगैरे पिली आणि भुवनेश्वरमध्ये गेलो. भुवनेश्वरला जाताच जरा ॲक्सेसरी, ज्वेलरी सगळं बघितलं. आणि मग लिपस्टिक घेण्यासाठी, लिपस्टिक बोललो तर पोरींची जान. तर फर्स्ट लिपस्टिक वगैरे घेतल्या आणि चला बाय बाय करूया आपण मुंबईला. तर मुंबईला बाय बाय करून आम्ही निघालो स्टेशनकडे जाताच ट्रेन आम्हाला लगेच भेटली पनवेलची. आणि मला जाम कंटाळा आला होता, माझं डोकं पण दुखत होता. आणि शॉपिंग करून चालून मग आम्ही आलो कांबोट्यावर येताच घरी आलो. घरी येताच जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याही ते शॉपिंग केलेली बघितली. सो बाय, गुड नाईट गाईज. असंच सपोर्ट राहा.